नमस्कार तुम्हा सर्वांना आमच्या आयडी फॅमिली ब्लॉग में तुमचं स्वागत आहे। आज मी अख्खे मसुराची भाजी आणि आळूचे वडे बनवत आहे। तर मी इथे अख्खे मसूर चांगले भिजून घेतलेले आहे। 4-5 तास अख्खे मसूर भिजलेले आहे। आता याची मी भाजी बनवणार आहे आणि आळूचे वडे पण मी आता शिजून घेतलेले आहे। याला असं कट करून घेतलेले आहे। त्याला आता मी थोड्या वेळाने फ्राय करणार आहे। सगळ्यात आधी मी आता अख्खे मसुराची भाजी बनवून घेते। अख्खे मसुराची भाजी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी कांदा कापून घेते। कांदा चांगले 2 कांदे घेतलेले आहे। मला आता बारीक चिरून घेणार आहे। आता माझा कांदा कापून झालेला आहे। तर मी एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि 2-4 आता लसणाच्या कापड्या सोलून घेते आणि आता अख्खे मसुराला फोडणी देऊन घेणार आहे। आता इथे मी लसूण सोलून घेत आहे। लसूण खूप महाग झालेला आहे आणि आम्हाला पाव किलो 2-3 दिवसाला लागतो। तर आम्ही रोज अन्नाचा ओरडा खातो लसूणवरनं। तर आता मी इथे 4-5च काप्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि कांदे पण खूप महाग झाले आहे। त्याच्यामुळे मी 2-3च कांदे कापलेले आहेत। आता मी अख्खे मसुरासाठी सगळे साहित्य काढून घेतलेले आहे। कांदा, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, धना-जिरा पावडर, घरगुती मसाला आणि हळद। आता याची मी फोडणी देऊन घेणार आहे। आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे तेल टाकून। तर याच्यामध्ये सगळ्यात आधी मी आता लसूण टाकून घेते। लसूण टाकलेलं आहे तेलामध्ये, याला चांगलं मी परतून घेणार आहे। याच्यामध्ये आता कांदा टाकून घेईन। आता माझा लसूण लाल झालेला आहे। याच्यामध्ये आता हिंग टाकून घेते। बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं, याला चांगलं आता परतून घेणार आहे। तर याला आता 2 मिनिटं चांगलं अजून परतून घेणार आहे मी। आता माझा कांदा चांगला लाल झालेला आहे। याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकून घेते। आता हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते। आता माझा टोमॅटो पण चांगला परतून झालेला आहे। याच्यामध्ये आता मी हळद टाकून घेते। इथे मी 1 चमच हळद काढून घेतलेली आहे। 2 चमचे घरगुती मसाला आणि धना-जिरा पावडर। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे माझा मसाला चांगला परतून झालेला आहे। त्याला तेल पण सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी मसुरा टाकून घेते। मसुरा चांगले मी धुवून घेतलेले आहे। याच्यात टाकून घेते। याला आता चांगलं मिक्स करून घेते। 2 मिनिटं चांगले अख्खे मसूर मसाल्यामध्ये परतून घेते। याच्यामध्ये नंतर पाणी टाकून घेणार आहे। आता माझे मसुरा परतून झालेला, याच्यामध्ये आता पाणी टाकून घेते। पाणी आपल्या प्रमाणामध्ये टाकायचं आहे। आता माझं पाणी टाकून झालेलं आहे। याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। बारीक चिरलेली कोथिंबीर। याला आता मी झाकण लावून घेणार आहे। याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता आता माझ्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे। याचे मी आता गॅस बंद करून टाकते। आता मी आळूवडी तळून घेत आहे। ते पण तेल गरम झालेलं आहे माझ्या कढईमध्ये। त्याच्यामध्ये आता आळूवडी टाकून घेणार आहे।
तेलामध्ये मी चांगलं फ्राय करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी आता सगळी आळूवडी तळून घेणार आहे. आता माझी आळूवडी तळून झालेली आहे. तर अशा प्रकारे माझं सगळं जेवण रेडी आहे. अख्खे मसूर, भात, चपाती आणि आळूची वडी. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर नक्कीच आम्हाला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.